हे कुठलं गाव म्हटले? गणेगावमध्येच मोडते ना. अच्छा, हे गणेगावच आहे. बुरुंदवाडी सुद्धा आहे गणेगावची. हो इथंच आहे की काय? लय मोठा अपडेट होता. हो 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 हो. सांभाळा, इलेक्ट्रिकच्या ह्याच्यात पाय नका देऊ. हे गणेगावमध्ये आलो आम्ही. इथे याला आंधळी बारो मध्ये. आंधळी बारव असं म्हणतात. हा, त्याचा अर्थ आता आपल्याला नाही माहीत सांगता येत. आपल्याला नाही सांगता येत. कदाचित चालत होतं इथे म्हणतात एवढं फक्त. त्या पायऱ्या बिऱ्या गेला इथे. आता याला चांगल्या पायऱ्या वगैरे आहेत इथं. आहे ना. पाणी पण म्हणजे भरपूर असणार आहे इथं. मला असं वाटलं खूप आतमध्ये खोल आहे असेल. बरोबर. हां खूप. वाव, काय बांधकाम आहे. त्या बाजूला समोरच्या बाजूला थारोळ आहे. याला गावकरी म्हणतात आंधळी बारव असं म्हणतात. हा, आंधळी बारो नाव आहे तिचं. कोणाची ही बारव? कोणाची मालकीची? आत्ताचे मालक नाही माहीत ना. मागे जाता येते का? आहे का तिकडे जागा? बरं, दादा आल्यामुळं आम्हाला हे सापडलं आहे. नाहीतर हे सापडायची शक्यता अजिबातच नव्हती आम्हाला. इलेक्ट्रिकच्या ज्याला हा पाय हात नका लावू. हां, इलेक्ट्रिक आहे ना म्हटलं, ते विजेचे याला म्हटलं हातपाय लावू नका. आम्ही तिथं त्याच्याकडे जायचा प्रयत्न करतो. आता थोडा अडचण आहे, पण आपल्याला सवय आहे थोडी. आपण काही घाबरत नाही, आहे की नाही? दादा नेत आहेत आपल्याला पुढं. उसाने कापतो पण काय. तर इथं आलो आहे आम्ही. बारावचं ही मुख्य जो आहे तो इथं पाणी साठतं. ते याला खाली नक्कीच झरे असतील. झरे असल्याशिवाय याला ही बारव इथं केली नाही. ज्यांनी कोणी केली कित्येक वर्षांपूर्वी, त्यांचं खरं कौतुक करायला पाहिजे. आता तर हे पंप वगैरे लावले तिथं. हो ना, पंप खालून घेतला असेल ना इथून. पण पूर्वीच्या काळात इथं मोठ असेल किंवा हत्ती असेल किंवा उंट असेल, बैल असतील, त्यांच्या ह्याच्याने हे सगळं करत असतील. अशा ठिकाणी खरं उभं राहायला तर खरं खूप आनंद वाटतो आणि काहीतरी जगाच्या वेगळा बघितल्याचा आनंद मिळतो. दादा तुमचं नाव सांगा. माझं आहे ना. हां, बाळासाहेब तानाजी कुटे. हां, तर हे कुठे दादा आमच्याबरोबर आलेत. हे गणेगावचेच आहेत. तर मी त्यांना सहज विचारलं तर ते म्हणाले मी गणेगावचा आहे. तर म्हटलं दादा आम्हाला बघायचं असं असं. तर म्हटलं तसे सापडणार तर नाही आम्हाला, तर येता का तुम्ही आमच्याबरोबर? तर ते आमच्यासाठी वेळ काढून आले. त्यांचा मी आभार मानतो. तर ही आहे बारव. खूप काळजीपूर्वक करावं लागते. पडलं बिडलं तर परत पंचायत व्हायची. हे सांभाळलं पाहिजे ना, अडखळलं वगैरे तर. हे सगळी शेती आहे. हे दादा माझं वैयक्तिक मत सांगू का तुम्हाला? आपलं आता 70 वर्ष झालं, कोणाचं 60 झालं, म्हणजे पुढचं भविष्य आपल्याला नाही माहिती. तर हे आज आपण भेटतोय नाही का, फार मोठी गोष्ट आहे. हां, कोण कुठले भाऊ आपण असू, कोण बरोबर आहे, योग असतं कुठले योग असतं. हां, तर अशा तऱ्हेने या आंधळी बारवच्या वरच्या मोठ्याच्या थारोळ्यावरून मी तुम्हाला टाटा करतो. सो नाईस टू मीट. थँक्यू दादा.